आमच्या ट्रू क्राईम सिरीजच्या आणखी एका थरारक आणि अत्यंत गंभीर भागात तुमचे स्वागत आहे. त्यामुळे आता शांतपणे बसून घ्या, एखादे गरम पेय सोबत घ्या आणि अगदी एकाग्रतेने ऐका, कारण आजची केस फाईल आपल्याला महाराष्ट्राच्या राजधानीच्या गजबजलेल्या आणि पावसामुळे चिंब झालेल्या रस्त्यांवरून एका अतिशय गडद, गुंतागुंतीच्या आणि वेदनादायी प्रवासावर घेऊन जाणार आहे. जिथे नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराच्या एका भयानक लाटेने वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स व्यापून टाकल्या होत्या. आणि ती बातमी होती मुंबई क्राईम न्यूज. दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरात पूर्ववैमनस्यातून 3 भीषण हत्या. ही एक अशी घटना आहे जी जुन्या वादाची हळूहळू आणि विषारी पद्धतीने होणारी वाढ आणि शेवटी त्याचा होणारा जीवघेणा, स्फोटक उद्रेक अगदी अचूकपणे आणि अंगावर काटा आणणाऱ्या पद्धतीने मांडते. जेव्हा आपण मुंबईचा म्हणजेच स्वप्नांच्या शहराचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सहसा मरीन ड्राईव्हची ती चमचमती कमान, आकाशाला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती, 24 तास धावणाऱ्या शहराची अथांग ऊर्जा आणि लोकल ट्रेनमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांची जिद्द उभी राहते. परंतु या गजबजलेल्या, सुंदर आणि एखाद्या चित्रपटासारख्या दिसणाऱ्या पृष्ठभागाच्या खाली एक गडद आणि वास्तववादी जग देखील अस्तित्वात आहे, जिथे व्यवसायातील फसवणुकीवरून झालेले जुने वाद, मालमत्तेचे वाद किंवा दुखावलेला अहंकार काळाच्या ओघात फक्त नाहीसा होत नाही. त्याऐवजी ते वाद सावलीत खदखदत राहतात, त्यांचे रूपांतर एका आंधळ्या वेडात होते आणि शेवटी त्याचे पर्यवसान थंड डोक्याने, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या हत्येत होते. या त्रिपक्षीय शोकांतिकेचे गांभीर्य आणि तिचा भौगोलिक विस्तार खरोखर समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम दादरमध्ये जावे लागेल, जे मुंबईचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक हृदय मानले जाते. हा परिसर त्याच्या ऐतिहासिक, सुगंधी फुलांच्या बाजारासाठी, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांच्या प्रचंड गर्दीच्या संगमासाठी आणि पहाटेपासून उशिरा रात्रीपर्यंत पादचारी, प्रवासी आणि फेरीवाल्यांनी गजबजलेल्या रस्त्यांसाठी ओळखला जातो. तरीही याच प्रचंड गर्दीच्या, वरकरणी सार्वजनिक आणि सुरक्षित वाटणाऱ्या वातावरणात आपली पहिली केस समोर येते. ही एक अशी हत्या होती जिचे नियोजन एका माजी मालकाने अनेक महिन्यांपासून केले होते, ज्याचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला होता आणि ज्याच्या मनात आपल्या माजी कर्मचाऱ्याबद्दल तीव्र, विषारी आणि शेवटी जीवघेणा द्वेष निर्माण झाला होता. त्या भयानक दृश्याची कल्पना करा. सकाळची वेळ आहे. सेनापती बापट मार्गावर साधारण 7:30 वाजताची कामावर जाणाऱ्यांची गर्दी आहे. शहर नुकतेच जागे होत आहे आणि रात्रीची झोप उडवून लावत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांच्या कंपनीत काम करणारा एक 35 वर्षीय व्यक्ती आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करण्यासाठी घराबाहेर पडतो. त्याला हे अजिबात माहीत नसते की त्याच्यावर अनेक दिवसांपासून पाळत ठेवली जात आहे. त्याची प्रत्येक हालचाल, सकाळी किराणा सामान आणण्याचा त्याचा नेहमीचा रस्ता, त्याची अचूक वेळ या सर्वांची नोंद उत्तर प्रदेश आणि दिल्ली या उत्तरेकडील राज्यांमधून मुंबईत आलेल्या 2 भाडोत्री मारेकरूंनी अगदी अचूकपणे घेतली होती, ज्यांना या कामासाठी फक्त 50,000 रुपये देण्यात आले होते. म्हणजेच एका मानवी जीवाची किंमत एका साध्या स्मार्टफोनपेक्षाही कमी लावली गेली होती. या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार, जो राजधानीत शेकडो मैल दूर सुरक्षित बसला होता, त्याच्या मनात वर्षभरापासून हा द्वेष खदखदत होता. तो आपला व्यवसायातील आर्थिक नुकसानीसाठी आणि दिवाळखोरीसाठी अकारणच पीडित व्यक्तीला जबाबदार धरत होता आणि त्याच्या विकृत सूदबुद्धीच्या मनात विश्वाचे संतुलन राखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दादरच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर रक्त सांडणे हाच होता. त्यामुळे ते मारेकरी थांबले, सकाळी दादरच्या गर्दीत मिसळून गेले. त्यांच्या जॅकेटखाली लपवलेल्या बेकायदेशीर गावठी कट्ट्यावर त्यांची पकड घट्ट होती आणि जसा तो संशय नसलेला पीडित व्यक्ती एका विशिष्ट, आधीच ठरवलेल्या जागेवरून चालत गेला, तसे त्यांनी वेगाने अंतर कमी केले आणि त्याच्यावर अगदी जवळून पॉइंट ब्लँक रेंजवर गोळ्या झाडल्या, एखाद्या फाशी देण्याच्या पद्धतीप्रमाणे, आणि त्याला फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात सोडून ते दादरच्या गजबजलेल्या गर्दीत पुन्हा मिसळून गेले. या प्रचंड लोकसंख्येचा वापर त्यांनी स्वतःला लपवण्यासाठी केला आणि पोलीस त्या परिसराला नाकेबंदी करण्यापूर्वीच जवळच्या रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली, जेणेकरून ते वेस्ट एक्सप्रेस पकडून उत्तरेकडे पळून जाऊ शकतील. परंतु मुंबई गुन्हे शाखा, जी जगातील सर्वात सक्षम तपास यंत्रणा मानली जाते, ती लगेच ॲक्शनमध्ये आली.
रक्ताने माखलेल्या घटनास्थळी पोहोचली आणि आजूबाजूच्या डझनभर दुकानांमधील आणि ट्रॅफिक कॅमेऱ्यांमधील सीसीटीव्ही फुटेजचे तुकडे गोळा केले. पीडित व्यक्तीच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा माग ठाऊडला, जेणेकरून त्याचे अलीकडे कोणाशी वाद झाले होते. आणि अखेरीस या डिजिटल पुराव्यांचा धागा पकडून ते दिल्लीतील त्या नाराज माजी मालकापर्यंत पोहोचले. यावरून हे सिद्ध झाले की इलेक्ट्रॉनिक डोळ्यांनी झाकलेल्या या आधुनिक शहरात तुम्ही पळू शकता, तुम्ही राज्यांच्या सीमाही ओलांडू शकता, परंतु कायद्याच्या लांब हातांपासून तुम्ही कधीही कायमचे लपून राहू शकत नाही. परंतु शहर दादरमधील दिवसभवड्यातल्या या हत्येच्या धक्क्यातून सावरत असतानाच सूद घेण्याची ही कथा हिंसकपणे थोडी उत्तरेकडे सरकली. माटुंगाच्या हिरव्यागार, श्रीमंत आणि सहसा शांत गल्ल्यांमध्ये, जो परिसर त्याच्या पारंपरिक दक्षिण भारतीय हॉटेला, हिरव्यागार झाडांची सावली असलेल्या रस्त्यांसाठी आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांसाठी प्रसिद्ध आहे, जिथे आपली दुसरी शोकांतिका घडली आणि याने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की पूर्व वैमनस्य हे पिनकोड, बँक बॅलन्स किंवा सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. माटुंगाच्या केसमध्ये हत्येचा हेतू व्यवसायातील अपयश नव्हता, तर एक तीव्र, खोलवर रुजलेला वैयक्तिक वाद होता, जो बंद दरवाजा आड अनेक दिवसांपासून चालू होता, ज्याने माजी मित्र किंवा स्थानिक सहकार्यांना तीव्र अहंकार, विश्वासघात किंवा स्थानिक वर्चस्वावरून एकमेकांचे कट्टर, तडजोड न करणारे शत्रू बनवले होते, ज्याचे पर्यवसान रात्रीच्या अंधारात एका तरुणावर झालेल्या भयानक हल्ल्यात झाले. माटुंगाच्या मध्यरात्रीनंतरच्या त्या भीतीदायक, अस्वस्थ करणाऱ्या शांततेची कल्पना करा, जिथे सहसा गजबजलेले ट्रॅफिक सर्कल्स आता पूर्णपणे रिकामे आहेत. फक्त पिवळ्या स्ट्रीट लाईट्सचा प्रकाश आणि कधीतरी भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकायला येते. तेव्हाच अचानक एका लोकल रेस्टॉरंट बाहेर वाद सुरू होतो. हा वाद नशेमुळे अजून भडकतो आणि जुन्या रक्ताच्या इतिहासामुळे अजूनच भडकतो आणि त्याचे रूपांतर शिवीगाळीवरून वेगाने अत्यंत अमानवी, शारीरिक हिंसेत होते. जुन्या अपमानांमुळे मनात साठलेल्या आंधळ्या रागाने पेटलेल्या हल्लेखोरांनी पीडित व्यक्तीवर निर्दयीपणे हल्ला केला. त्यांच्या हातात जे काही लागेल ते किंवा फक्त त्यांच्या हातांचा वापर केला. पट्टे, मुक्के आणि जड बुटांचा वापर केला. त्याच्या चेहऱ्यावर वारंवार वार केले. त्याच्या छातीत आणि पोटात जोरात लाथा मारल्या आणि शांत श्रीमंत रस्त्यांवर घुमणाऱ्या शिवीगाळ करत त्याला इतक्या प्रचंड जोराने जमिनीवर ढकलले की तो जागीच कोसळला. या अमानवी हल्ल्याच्या तीव्रतेमुळे त्याचे शरीर अखेर थकले आणि घाबरलेल्या प्रत्यक्षदर्शींनी त्याला जवळच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेले, तरीही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याला दुर्दैवाने मृत घोषित करण्यात आले, ज्यामुळे शहराच्या वेगाने वाढत्या क्राईम ग्राफमध्ये आणखी एक काळा रक्ताळ डाग लागला. स्थानिक शाहूनगर पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ज्या जलद आणि आक्रमक प्रतिसादासाठी ओळखले जाते त्याचे प्रदर्शन केले. लगेचच गुन्ह्याची जागा सील केली. आरोपींना पकडण्यासाठी संपूर्ण वॉर्डमध्ये मोहीम उघडली. आपल्या बाल्कनीतून हाणामारी पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींची कसून चौकशी केली आणि अवघ्या काही तासात त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या अत्यंत कडक, जामीन न मिळणाऱ्या कलमांखाली, ज्यात हत्येचे भयंकर कलम 302 समाविष्ट आहे, गुन्हे दाखल केले आणि त्यांना लगेचच पोलीस कोठडी सुनावली. तरीही या जलद न्यायव्यवस्थेमुळे त्या शोकाकुल कुटुंबाला फारसा दिलासा मिळत नाही, जे आता पूर्णपणे कोलमडून गेले आहेत आणि सतत हाच विचार करत आहेत की एक वरकरणी सुटू शकणारा वैयक्तिक वाद माटुंगाच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रस्त्यावर इतक्या भयानक आणि अमानवी मारहाणीत कसा बदलू शकतो. आणि जर तुम्हाला वाटले की हे भयंकर पट इथेच संपले, तर आता आपल्याला आपले लक्ष बांद्रे ईस्टच्या खेरवाडीच्या अत्यंत गजबजलेल्या, सतत ट्रॅफिकने कोंडलेल्या जंक्शनकडे वळवावे लागेल. हा एक असा परिसर आहे जो उपशहरांना मुख्य शहराशी जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा, गजबजलेला दुवा आहे. आणि या परिसरानं अलीकडेच राजकीय हत्येसारखे हाय प्रोफाईल हिंसाचार पाहिले आहेत आणि गँग संबंधित वर्चस्वाच्या लढायांचे डार्क पैलू या परिसराला अजिबात अनोळखी नाही, ज्यामुळे हा परिसर वैयक्तिक वादाचे जीवघेण्या घटनेत रूपांतर होण्यासाठी एक परिपूर्ण आणि अस्थिर पार्श्वभूमी बनला आहे. खेरवाडी हे मुख्य महामार्गावरून फाटणाऱ्या अरुंद गल्ल्यांचे दाट, धडधडणारे चक्रव्यूह आहे, जिथे कम्युनिटीप्रती निष्ठा तीव्र असते आणि जुने वाद सहसा समोपचाराने किंवा न्यायालयात सुटत नाहीत, तर गडद गल्ल्यांमध्ये किंवा गजबजलेल्या जंक्शनवर अचानक तलवारीच्या वाराने किंवा बंदुकीच्या गोळीच्या आवाजाने सुटतात. आणि याच ठिकाणी तिसरी हत्या झाली,
जी शहराच्या काही विशिष्ट खिशांमध्ये अपमान किंवा चुकीची वागणूक हा एक क्षमा न करण्यासारखा गुन्हा मानला जातो आणि त्याची शिक्षा फक्त मृत्यू हीच असू शकते याची एक भयंकर आणि अंगावर काटा आणणारी आठवण आहे. या विशिष्ट खेरवाडी केसमध्ये वैमनस्य अत्यंत वैयक्तिक आणि स्थानिक स्पर्धेवर आधारित होते. कदाचित स्थानिक वर्चस्वावरून झालेला वाद, एक किरकोळ भांडण ज्याने एखाद्या गुन्हेगारी अहंकाराला ठेच पोहोचवली होती, किंवा अनेक पिढ्यांपासून चालत आलेला कौटुंबिक वाद जो अखेर त्याच्या अटळ टोकाबिंदूवर पोहोचला होता, ज्याचे पर्यवसान अचानक अत्यंत अमानवी हल्ल्यात झाले, जिथे पीडित व्यक्तीवर दबा धरून हल्ला करण्यात आला. त्याला हल्लेखोरांनी गाफील पकडले. जे मारेकरी त्याला अनेक दिवसांपासून स्टॉक करत होते, त्याची पाळत ठेवत होते आणि हल्ल्यासाठी अगदी योग्य वेळेची वाट पाहत होते. आणि त्यांनी खेरवाडी सिग्नलच्या गोंधळलेल्या हॉर्नच्या आवाजाने भरलेल्या ट्रॅफिकचा आणि दाट चालत्या लोकसंख्येचा वापर स्वतःला लपवण्यासाठी केला, जेणेकरून ते आपला जीवघेणा हेतू साध्य करू शकतील आणि पोलीस सतर्क होण्यापूर्वी ते झोपडपट्टीच्या चक्रव्यूहात पळून जाऊ शकतील. इतका कडक बंदोबस्त असलेल्या आणि